पुढचा जो पॉईंट आहे आपला पचन संस्था। हे बघा, तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही याच व्हिडिओ खाली कमेंटमध्ये विचारू शकता। म्हणजे मला त्यांचं तुमचं योग्य उत्तर देता येईल त्या प्रश्नाचं। तर आपला जो पुढचा पॉईंट आहे पचन संस्था, हे ना। आता पचन संस्था म्हणजे काय मला सांगा। तुम्ही अन्न का खाता? अन्न। तर आता तुम्ही म्हणता की आम्हाला भूक लागते म्हणून आम्ही अन्न खातो। मग भूक का लागते? भूक का लागते तुम्हाला? तर आपण जे विविध कार्य करतो है ना, चालणे, बोलणे किंवा शारीरिक जे क्रिया करतो है ना, त्याने काय होते, आपल्याला भूक लागते म्हणून आपण अन्न खातो। मग मला सांगा, हे जे अन्न खाल्लेलं अन्न आहे आपलं, ते डायरेक्ट तसंच रक्तामध्ये मिश्रण होतं का? अन्न खाल्लेलं डायरेक्ट रक्तामध्ये जातं का ते अन्न? नाही। मग कसं होतं? तर त्याचं काय होतं आपण ह्या पचन संस्थेमध्ये आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत। आपल्या शरीरात ही पचन संस्था, हे दिसते हे शरीर आहे आपलं है ना, ही काय आहे आपली शरीराची पचन संस्था। अशा प्रकारे काय असते आपल्या शरीरात? पचन संस्था असते। आपण जे खाल्लेलं अन्न आहे, आपण खाल्लेलं अन्न ह्या मुखावाटे आपण खातो आणि ते पूर्णपैकी जे शरीरात पचन संस्थेमध्ये जाते। खाल्लेलं अन्न कुठे जातं? पचन संस्थेमध्ये जातं। आपण खाल्लेलं अन्न अशा प्रकारे शरीरात गेलं की ते काय होतं? पचन संस्थेत जाऊन ते काय होतं? पूर्णपणे संपूर्ण त्याचं पचन होतं। आणि ह्या पचन संस्थेत अन्नाचं पचन होत असताना काय होतं नेमकं? अन्नापासून काय होतं? अशा प्रकारे पोषण द्रव्य तयार केली जातात। आपण नेहमी काय म्हणतो? अन्नपचन होणे हा गरजेचं आहे। अन्नपचन होणे म्हणजे काय? आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे यालाच अन्नपचन असे म्हणतात। म्हणजे आपण जे खातो ते डायरेक्ट असं रक्तामध्ये मिश्रण होतं का? नाही। तर ते खाल्लेलं त्याचं काय होतं? विद्राव्य घटक त्याचे तयार होतात आणि ते घटक म्हणजे रक्तात मिसळतात। म्हणजेच आपण काय म्हणतो? आपल्या शरीराला अन्नपचन झाले असं आपण म्हणू शकतो। त्याचं विद्राव्य घटकात रूपांतर झालं असेल खाल्लेलं अन्नाचं, तेव्हाच ते काय होतं? रक्तामध्ये मिसळतं। म्हणजेच त्याचं काय होतं? अन्नपचन होतं। मग तुम्हाला असा प्रश्न विचारते, हा खूप महत्त्वाचा आहे की अन्नपचन म्हणजे काय? अन्नपचन कशाला म्हणतात? तर आपण जे अन्न खातो त्याचं रूपांतर ह्या विद्राव्य घटकामध्ये होतं आणि ते रक्तात मिसळणं यालाच काय म्हणायचं? अन्नपचन म्हणायचं। मग अन्नपचन ह्याची जी ही आहे हिचं लक्षात ठेवा। अन्नपचन म्हणजे काय असा प्रश्न विचारू शकतात। आणि ही अन्नपचन जी क्रिया आहे आपल्या शरीरामध्ये ती कशा थ्रू होते? या पचन संस्थे थ्रू आपली जी अन्नपचन क्रिया होते। कशामुळे? पचन संस्थे थ्रू ही अन्नपचन क्रिया आपली होते। मग ते अन्नपचनाचे वेगवेगळे टप्प्यावर काम ही पचन इंद्रिय वेगवेगळी असतात, ती करत असतात। विशिष्ट टप्प्यावरती इंद्रिय त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात। म्हणजे हे अन्नपचन सुद्धा काय वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होत असतं। म्हणजे डायरेक्ट खाल्लं की अन्न त्याचं विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होत नाही। जेव्हा अन्न पचन संस्थेकडे जाते तेव्हा हे जे विशिष्ट टप्पे आहेत हे वेगवेगळे काय आहेत? पचन इंद्रिय आहेत। हे पचन इंद्रिय काय करतात? त्यांचं काम करतात सुरळीतपणे। तेव्हा कुठेतरी ते तुमचं खाल्लेलं जे अन्न आहे ते काय एका विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होतं। समजलं? त्याचे पण काही टप्पे आहेत, पण हे टप्पे वेगवेगळे टप्पे आहेत। ते कसे सुरळीत पाडतात? हे बघा, पचन संस्थेमध्ये जी अन्ननलिका आहे, काय? अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो। मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की जी पचन संस्था आहे याच्यात कशाने मिळून पचन संस्था बनती? तर कशामुळे? अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी मिळून काय होतं? तुमची पचन संस्थेत हे काम करतात। हे मिळून तुमचा पचन संस्था बनते। मग जे आपल्या शरीरामध्ये जी अन्ननलिकेची लांबी ती किती आहे? एकूण 9 मीटर एवढी लांबी आहे। आणि अन्ननलिकेत प्रामुख्याने मुख म्हणजे काय? तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर म्हणजेच आमाशय, जठरलाच आमाशय म्हणतात। हे काय येतं? लहान आतडे, हे मोठे आतडे आणि लास्टला मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो। हे बघा,
पचनसंस्था हे काय पचनसंस्थेत दोन गोष्टीचा समावेश होतो. लक्षात ठेवायचं. काय सांगितलं होतं मी? अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी. मग अन्ननलिकेत प्रामुख्याने काय असतं? तुमचं मुख म्हणजे काय? तोंड. तुमची ग्रसनी, काय तुमची ही जी ग्रसनी आहे, ग्रसनी. दुसरं तुमचं हे ग्रासिका आणि ही जठर. जठर म्हणजेच आमाशय. आणि जे हे आहेत ते काय आहेत? लहान आतडे. तुमचे हे मोठे आतडे आणि हे मलाशय आणि तुमचा जो गुदद्वार आहे यांचा समावेश कशात होतो? अन्ननलिकेत. तसंच लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड ह्या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. आणि हे सगळे जे इंद्रिय आहेत आपल्या शरीरात ठराविक ठिकाणीच असतात आणि त्यांचं ठराविक कार्य असतं. त्यानुसार ते शरीरामध्ये काम करत असतात. पचनसंस्थेसाठी ते काम करत असतात. हे सर्व आपल्या शरीरात इम्पॉर्टंट आहेत. जे पाचक ग्रंथी कोणत्या आहेत? लाळ ग्रंथी. पुन्हा तुमच्या अन्ननलिकेत काय महत्त्वाचे भाग आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता सांगितल्या आहे ना. संस्थेतील इंद्रियांची रचना व कार्य. पुढचा जो पॉइंट आहे, अन्नाचा घास आपण सर्वप्रथम तोंडात घालतो. हा घास आपण नंतर तोंडातील अन्न आपल्या दाताने चावतो. त्या घासाचे आपण बारीक बारीक तुकडे करतो. मग दात, जो पहिला जे इंद्रिय ते काय? दात. दाताचे मुख्य कार्य म्हणजे तोंडातील अन्न चावणे, है ना. ते तोंडातील अन्न बारीक कण करणे चावून. मग पटाशी दात, सुळे दात, उपधाडा असे दातांचे प्रकार आहेत. प्रत्येक दातावर ॲनिमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्रत्येक दातावर कशाचं आवरण असतं? ॲनिमल. आणि ॲनिमल हे काय? कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. असा प्रश्न विचारते. दातावर कशाचं आवरण असतं? तर ॲनिमल या कॅल्शियम क्षारापासून बनलेल्या ह्याचं असतं. आपले जे पटाशी दात आहेत ते आपल्या अन्नाचा तुकडा करण्यासाठी वापरले जातात. बघा, पटाशी दात कुठं असतात? मगाशी डायग्राममध्ये बघितलं आपण. हे पहा, हे जे आहेत हे दात, हे कसे? पटाशी दात असतात. हे सुळे दात असतात. ह्या धाडा आणि ह्या ज्या असतात त्या उपधाडा. अशा प्रकारे आपल्या दाताची काय असते? रचना असते. थोडक्यात आपला जो अन्न खातो त्याचा बारीक बारीक कणामध्ये हे दात रूपांतर करतात आपल्या अन्नाचं. आणि त्या दातांवर ह्या ॲनिमल या हे कठीण पदार्थ असतो. कोणता? ॲनिमल. ह्या ॲनिमल ज्या पदार्थाचं या दातांवर आवरण असतं आणि हे ॲनिमल कॅल्शियम क्षारापासून बनलेलं असतं. एवढं लक्षात ठेवा. आपले पटाशी दात काय करतात? तुकडा करण्यासाठी वापरले जातात. नंतर हे तुकडे बारीक कणा करण्याचे काम कोण करतं? उपधाडा व धाडा करतात. दुसरा जो पॉईंट आहे, लाळ ग्रंथी. जसं बारीक करतो दात तसंच लाळ काय करतो? त्याचं अन्न घेतलं त्याचं आपण पातळ रूपात तयार करतो. कोण? लाळ ग्रंथी. आणि अन्न चावण्याची क्रिया सुरू असताना त्यात लाळ मिसळली जाते म्हणून तो काय होता? आपली पातळ असा पदार्थ होतो आणि तो घास आपण गिळायला आपल्याला सोपा जातो. कोरडा घास गिळू शकतो का आपण? ही लाळ ग्रंथी आपली तयार करत असते. ही लाळ कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये तयार होत असते. बघा, ह्या ठिकाणी काय होत असते? ही लाळ तिथून ती अन्ननलिकेतून तोंडात येते आणि नंतर आपण चावत असलेल्या अन्नात मिसळत असते. त्या अन्नात मिसळते. अशा प्रकारे ही लाळ आपल्या शरीरात तयार होते. आपल्या लाळेत काय असतं? टायलिन नावाचा पाचक रस असतो. लक्षात ठेवा, कोणता पाचक रस असतो आपल्या लाळीत? तर टायलिन नावाचा जो पाचक रस आहे तो आपल्या लाळीमध्ये असतो. एवढं लक्षात ठेवा. पुढचा जो पॉईंट आहे, ग्रसनी म्हणजे आपला घसा. चावून बारीक बारीक केल्यानंतर आपला घास आपण घशा थ्रू आपण काय करतो? त्याला गिळतो. मग आपल्या घशापाशी काय? अन्ननलिका व श्वसननलिकेचे तोंड घशात म्हणजे ग्रसनीमध्ये उघडते. ही बघा, ह्या ठिकाणी ग्रसनी असते आपली. नंतर ग्रासिका. ही नळी घशापासून जठरापर्यंत असते. अन्न पुढे ढकलण्याचं काम ही कोण करतं? ही नळी करते. कोण? ग्रासिका नळी. पुढचा पॉईंट आहे जठर.
जठर हे काय करतं, मोठ्या पिशवीसारख्या भागाला आपण जठर म्हणतो. अन्ननलिकेचा जो खालचा भाग असतो तो जठर असतो. या जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्रवतो. जठरात आलेले अन्न येते घुसळले जातं ताकावाने. हे अन्न घुसळून अगदी पातळ खिरीसारखं केलं जातं. नंतर ते त्या रसाचे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युक्यूस हे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. नंतर त्या जाठार रसाला मिळून याचं जे मुख्य कार्य प्रथिनांचे विघटन होते जठरामध्ये. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. अशा प्रकारे जठर काम करतं. नंतर यकृत. शरीरात सर्वात जी मोठी ग्रंथी आहे आपली तिला काय म्हणतात, यकृत भरपूर रक्त पुरवठा होत असतो यकृताला आपल्या शरीरात, सगळ्यात मोठी ग्रंथी. त्याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा ठेवणं, हे यकृताचं काम आहे. यकृत हे आपल्या शरीरात उजव्या बाजूला पोटाच्या वर असतं. यकृताचा रंग हिरवट टिपकरी असतो. तसेच यकृताचं खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृतातून स्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचतो आणि तिथे अन्नात मिसळून पचन सुलभ व्हायला मदत करतो. अशा प्रकारे पचन संस्था चालते. सिग्न पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते आणि पित्तरसाच क्षार असतात. पित्तरसातच काय असतात, क्षार. पुढचा जो पॉईंट आहे स्वादुपिंडू. स्वादुपिंड एक पसरट लांब अशी ग्रंथी असते. स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. हे बघा इथे काय आहे स्वादुपिंड. याच्यामध्ये काय असतं, ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज हे काय विक्रेत या स्वादुपिंडामध्ये असतात. पुढचा जो पॉईंट आहे लहान आतडे. जठरातून अन्न पुढे गेलं की काय होतं, ते लहान आतड्यामध्ये ढकललं जातं. हे बघा हे लहान आतडे हे 6 मीटर लांबीचे, 1.5 इंच रुंदीचे, या नळीच्या आकाराचे हे लहान आतडे असतात. किती, 6 मीटर लांब, 1.5 मीटर उंच. यातून काय होतं, आतड्यात तुलनेत लहान व रुंद असतात म्हणून याला लहान आतडे म्हणतात. यातला अन्नमार्ग मोठ्या आतड्याच्या तुलनेत कसा असतो, लहान. अन्न जठरातून आतड्यात आल्यानंतर त्यांचे 3 रस मिसळतात आणि त्याच्यातून अन्नघट नीट पचवलं जातं. मग हळूहळू आतड्याच्या आवरणातून रक्तात शोषलं जातं. रसामुळे अन्नातील घटक नीट पचवले जातात आणि हळूहळू आतड्याच्या रक्तात मिसळलं जातं. अन्नाचं बहुतेक पचन व शोषण हे लहान आतड्यातच होतं. आपण आजारी पडलो की औषधं घेतो ते देखील लहान आतड्यातच शोषले जातात, लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे शेवटचा मोठ्या आतडे. मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर असते. आपल्या पोटात विशिष्ट रचना करून बसवलेले असते. अशा प्रकारे ही मोठ्या आतडे आहेत. आणि मोठ्या आतड्याचा फक्त पाणी शोषायला मदत होते, पाणी शोषण. लहान आतड्यातून चौथा व पाणी असलेला टाकाऊ पदार्थ मोठ्या आतड्यात येतो. अशा प्रकारे तिथं पाणी शोषलं जातं. तिथला जो टाकाऊ पदार्थ आतमधून आला लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येतो तेव्हा मोठा आतडू लास्टच्या स्टेपला काय करतो, तो शोषून घेतो जातो आणि सगळ्यात तो चौथा आवळून तो लास्टला गुरुद्वारामार्फत बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे आपल्या शरीरात मग आतड्याच्या सुरुवातीला उजव्या टोकाला एक मिरचीसारखा दिसणारा 2-3 इंचाचा अवयव असतो. बघा तो दाखवलाय का, तो 2-3 इंचाचा असतो. हा दुसरा तिसरा काय नसून हा जेव्हा शरीराला तसा काही उपयोग होत नाही, मात्र त्याला सूज आली की तो काय होतो, खूप त्रास होतो. म्हणजे त्याला अपेंडिक्स किंवा आंत्रपुच्छ असं म्हणतात. हे अपेंडिक्स आहे. अशा प्रकारे विशेष सगळे इंद्रियाचे कार्य पार पाडतात पचन संस्थेमध्ये. अशा प्रकारे आपलं अन्न पचन होतं. शेवटी गुरुद्वाराद्वारे आपलं अन्न बाहेर टाकलं जातं. ही पूर्ण पचन संस्थेची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये या इंद्रियांची अशा प्रकारे रचना होते आणि कार्य पण त्याचे होते. पुढचा जो पॉईंट आहे ह्या महत्त्वाच्या पचन संस्थेमधल्या महत्त्वाच्या ग्रंथी येतात आणि त्यांचे कार्य. या पचन संस्थेमधल्या महत्त्वाच्या ग्रंथी कोणत्या येतात त्याच्याबद्दल आपण पाहूया. पहिली ग्रंथी ती लाळ ग्रंथी. हिचं काय कार्य आहे, लाळ ग्रंथी कुठं असते, आपल्या तोंडात असते आणि याच्यामध्ये टायलिन नावाचा लाळेत विकर असतो. कोणता विकर असतो, टायलिन नावाचा विकर असतो. आणि लाळेमुळे काय होतं, टायलिन नावाचा जो पष्टमय पदार्थ आहे त्याचा रूपांतर होतं कशामध्ये,
माल्टोजमध्ये रूपांतर होतं. टायलिन नावाच्या पदार्थाचं माल्टोजमध्ये रूपांतर होतं लाळग्रंथीमध्ये. टायलिनचं नाही, पिष्टमय पदार्थाचं माल्टोजमध्ये रूपांतर होतं. लक्षात घ्या, लाळग्रंथीमध्ये पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये होते. लक्षात ठेवा. दुसरा जो पॉईंट आहे जठर भित्तिका. जठर भित्तिका म्हणजे जठराच्या आतील भिंती, त्यातून काय होतं, जाठ रस पाझरतो. जाठ रसात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युक्यूस म्हणजेच श्लेष्म असते. कशामध्ये? जठर भित्तिकामध्ये. याच्यामध्ये या 3 गोष्टी असतात. श्लेष्म असते जठर भित्तिकामध्ये. नंतर काय होतं, जठर रसामुळे अन्न आम्लयुक्त बनते आणि प्रथिनांचे विघटन होते व श्लेष्मामुळे जठराच्या अस्तरामधले HCl हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण होते. यकृतातून पसरपाटे पित्तरस पाझरतो. पित्तरसामुळे अन्न आम्लयुक्त बनतं. तसेच मोठ्या मेदकणाचे लहान कणात रूपांतर होते. स्वादुपिंड. दुसरा पॉईंट आहे, स्वादुपिंडात स्वादुरस पाझरतो. त्यात ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज यासारखी विकरे असतात स्वादुपिंडामध्ये. त्यामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात होते. पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते स्वादुपिंडामध्ये. पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते आणि मेदाचे मेदाम्लात व ग्लिसरॉलमध्ये होते. अशा प्रकारे पचनसंस्थेचे काही महत्त्वाच्या ग्रंथी आहेत. आपण त्याचे रचना व त्यांचे कार्य बघितले. आता आपण पाहणार आहोत ते तंबाखूमुळे, मद्यपानमुळे, सिगरेटच्या स्मोकिंगमुळे आपल्या पचनसंस्थेवर इफेक्ट होतो. आपल्या पचनसंस्थेवर हानिकारक पदार्थाच्या सेवनामुळे आपल्या पचनसंस्थे धोक्यामध्ये येते. तंबाखूच्या सेवनाने तोंड, घसा, अन्ननलिका तसंच पचनसंस्थेवर अवयव नीट कार्य करत नाहीत. आपल्याला कॅन्सर होतं थोडक्यात, किंवा मळमळ, उलटी असलं पण डोकेदुखी विकार होतात. शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. आपल्या चघळून दाता, हिरड्यावर, तोंडात काय होती, त्वचा चिकटून बसते आणि याच्या तोंडाचा कॅन्सर आपल्याला होतो. पूर्ण जगात दरवर्षी तंबाखूमुळे 6 दशलक्ष लोक मरण पावतात. इतकी घातक आहे तंबाखू. त्याच्यामुळे आपण तंबाखू सेवनाविरोधी 31 मे रोजी तंबाखू सेवनाविरोधी दिवस असा साजरा करतो. असं विचारले जाईल, तंबाखू सेवन विरोधी दिवस का साजरे करतात? या तंबाखूमुळे, सिगरेटमुळे आणि मद्यपानामुळे आपली पचनसंस्था काय होती, मानवाची खराब होती. त्याचा डायरेक्ट पचनसंस्थेवरचे इंद्रिय खराब होतात. म्हणून हे तंबाखू आणि मद्यपान सेवनाबद्दल तुम्हाला सांगितलं. तंबाखू विरोधी दिवस हा 31 मे रोजी साजरा केला जातो. तर जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण पचनसंस्थे आणि त्याचे कार्य बघितले. तर पुढचा जो पॉईंट पाहणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नाही समजलं त्याच्याबद्दल मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही त्यांना तुम्ही सेंड करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा झाला आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगा.